नमस्कार, आज आपण करणार आहोत लातूरचा स्पेशल मुरमुऱ्याचा चिवडा। तर आज आपण बनवणार आहोत चिवडा मुरमुऱ्याचा। मी ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे चिवड्याचा, तर ते 1200 पेक्षाही जास्त व्ह्यू आहेत, पण त्या व्हिडिओमध्ये मी काही बोललेच नव्हते। तर आज मी तुम्हाला सांगते। हे 1 किलो मुरमुरे आहेत। त्यासाठी आपल्याला दुसरं साहित्य काय काय लागणार ते पाहून घेऊ आपण। त्यासाठी कढीपत्ता लागणार आहे खूप सारा, कांदा मी पहिल्या व्हिडिओमध्ये जो दाखवला होता तो वाळलेला होता, पण आता नाही आहे माझ्याकडे, म्हणून मी हा पातळ असा कापून घेतलेला आहे। आणि आलं लसणाची पेस्ट, हे डाळवं उठाणे किंवा पंढरपुरी डाळही म्हणतात, आम्ही त्याला डाळवं म्हणतो, शेंगदाणे, त्यानंतर लाल तिखट, हळद, जिरं आणि मीठ आणि थोडासा गरम मसाला। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तर आपण हे सर्व तळून घेऊया, एक एक पदार्थ, एक एक वस्तू इथली। तर मी सर्वप्रथम शेंगदाणे तळून घेते, आणि शेंगदाण्याला वेळ लागतो म्हणून। तेल गरम झालेलं आहे। तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल चिवड्याची, आमच्या लातूरचं फेमस आहे अष्टमोरचा चिवडा, जर तुम्ही ऐकून असाल, तुम्ही सर्च करा गुगलवर, तर तुम्हाला दाखवेलच त्यावर। आणि आमच्याकडं कुठेही जाऊ देत, आमच्या इकडे चिवडा हा प्रथमच असतो बॅगमध्ये। साधा आम्ही गावाकडनं जरी इकडे यायला निघालो पुण्याला, तर आमची आई बांधून देतात। जर माझा हा व्हिडिओ कोणी लातूरकर पाहत असतील तर त्यांना माहिती आहे की आपण कुठेही जाताना चिवडा आपल्या सोबत असतोच। चला आपण शेंगदाणे तळून घेऊ, आणि सर्व ह्यामध्ये सामग्री तळूनच टाकायची आहे। मी शेंगदाणे तळून घेते अगोदर। तुम्हाला जर चिवडा करण्याची पद्धत माझी आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून एक वेळा याचा आस्वाद घ्या, खूप छान लागतो। तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा। बघा असे तडतड उडतात, तर समजायचे की छान हे तळले गेलेले आहेत। आता आपण हे काढूया, तर डायरेक्ट हे मुरमुऱ्यावरच टाकूया आपण, दुसऱ्या भांड्यात काढण्याची आवश्यकता नाही आहे। चला हे काढून घेऊ आपण। आमच्या प्रत्येक लातूरकरांच्या घरी हा चिवडा असतो सालाचे 12 महिने। आणि आम्हाला बाहेर जायचं म्हटलं की चिवड्याची फार आठवण येते, आम्हालाही बाहेर जायचं आहे म्हणून मी हा बनवते आहे। अशा प्रकारे काढून घेऊ शेंगदाणे। त्यानंतर आपण कांदे तळून घेऊ। तर आम्हालाही बाहेर जायचं आहे म्हणून मी हे पदार्थ बनवते, जसे की शेंगदाणे चटणी वाटली आहे, तर शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। मी सांगेनच तुम्हाला कुठे जायचे, मी तुम्हाला घेऊन जाईल माझ्यासोबत तिथे। छान असे लाल होऊस तर कडक होऊस कांदे आपण तळून घ्यायचे, नाहीतर चिवडा नम पडतो। त्यासाठी कांदा एकदम परफेक्ट कडक तळून घ्या। हा एवढा लाल होऊ द्यायचा कांदा। आता आपण कांदा काढू आणि असं सर्व बाकीचे राहिलेले तळून घेऊया पदार्थ, साहित्य। तर हे सर्व तळून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी देऊ चिवड्याला। कढईमध्ये आपण तेल तर आहेच, जर कमी वाटलं तर टाका। त्यानंतर आपण मोठे 2 चमचे जिरे टाकूया। गॅस बारीक करा म्हणजे जळणार नाही फोडणी। त्यानंतर हळद टाकूया 2 चमचे छोट्या चमच्याने। त्यानंतर इथं लाल तिखट आहे, हे मोठे 3 चमचे आहे, आणि चवीपुरतं मीठ, थोडासा गरम। ही फोडणी आपण चिवड्यामध्ये ओतूया मुरमुऱ्यावर, आणि छान असं घासून घेऊ मुरमुरे एकमेकांना मिक्स करून एकजीव करून। आता हे पूर्ण हलवून घेऊ व्यवस्थित, असं 2 हाताने चोळायचं। आता हे गरम आहे, तोपर्यंत आपण
झारानेच हलवूया. त्यानंतर आपण मग 2 हात त्याचा वापरतो. छान 2 हाताने असं घासून घासून मुरमुरे एकजीव करायचे. सर्व मसाला प्रत्येक मुरमुऱ्याला लागला पाहिजे. तर बघा अशा प्रकारे आपला मुरमुऱ्याचा चिवडा झालेला आहे. उत्तम स्नॅक्स आहे बाहेर कुठेही प्रवासाला जाण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी. खूप दिवस जर जायचं असेल आपल्याला, खूप दिवसाचा मोठा प्रवास असेल तर हे एकदम उत्तम आहे स्नॅक्स, कारण की हे खूप दिवस खराबच होत नाही. तर तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून एक वेळाचा आस्वाद घ्या. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, मनापासून धन्यवाद.